गुड मॉर्निंग जव्हार. तर मी सकाळी आली आहे जव्हारच्या बस स्टॉपला. नाशिक बस लागली होती म्हणून पटकन धावतीवर मी बस पकडली. बसमध्ये टाईमपास करण्यासाठी मी बनाना चिप्स घेतले होते. मग काय टाईमपाससोबत मस्तपैकी छान व्ह्यू एन्जॉय करत मी पोचली आंबोली फाट्यावर. इकडनं मला अजून आतमध्ये जायचं होतं म्हणून मी इथे गाडीच्या शोधामध्ये होती. समोरच एक दुकान होतं. तोपर्यंत मी एक मस्त थंडगार लस्सी घेतली. लस्सी घेताच इथे आली काळी पिवळी जीप. मग काय त्याच्यामध्ये बसली आणि इथून निघाली वाघेऱ्याला जाण्यासाठी. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की जाते कुठे, तर मी निघाली होती माझ्या मोठ्या जावेच्या माहेरी जाण्यासाठी. त्या अगोदरच पोहोचल्या होत्या. ध्रुवी रेवा पण तिच्या सोबतच होत्या. मग काय त्यांना मला द्यायचा होता सरप्राईज. मी इथून चालत चालत निघाली. ही वाघेऱ्याची मोठी शाळा आहे आणि शाळेसमोरच त्यांचं मोठं असं घर आहे. कोणालाच माहीत नव्हतं की मी निघाले वाघेऱ्याला जाण्यासाठी. घरामध्येही नव्हतं माहीत, फक्त केतनला माहीत होतं की मी इथे जाणारच आहे. इथे कविताताई पण मला बघितल्यानंतर आश्चर्यचकित झाली का स्नेहा कशी काय आली. मग काय मला द्यायचं होतं त्यांना सरप्राईज. ध्रुवी लगेच बघताच धावत आली, पण तिने मला पहिला प्रश्न केला की मम्मी खाऊ काय आणले. मग काय इथे सगळ्यात जास्त आमच्या रेवाला आनंद झाला होता की माझी काकू आले असं. इकडे आई आउटसाईडला शेतामध्ये गवत काढत होत्या. मग काय मी त्यांची भेट घेण्यासाठी आली. वहिनींनी लगेचच माझ्यासाठी मस्त जेवण वाढलं. मी फुल मस्त दबाके जेवण केलं आणि टेरेसवर मस्त थंडगार हवा घेण्यासाठी आली. मस्त वाटत होतं. आम्ही खालती आलो फिरत फिरत. जरा इकडे आल्यानंतर फिरायला खूपच मजा येते. आणि बाई घरासमोर एवढी फणसाची झाडं होती आणि भरपूर एकाच फणसाला एवढी फणसं लागली होती आणि मी त्यांना हात लावून बघत होती. मग काही संध्याकाळी मस्तपैकी चुलीवरच्या चिकनचा बेत होता. मस्तपैकी झणझणीत रस्सा होता आणि सोबत इंद्रायणी भात होता. तर असा माझा आजचा दिवस गेला. चला बाय.